नमस्कार, मंडे मोटिवेशनमध्ये मी आपलं स्वागत करतो। आपण एखादी गोष्ट जेव्हा सुरू करतो तेव्हा आपल्या मनामध्ये भीती निर्माण झालेली असते की ही गोष्ट होणार आहे, नाही होणार आहे, किंवा मग आपण एवढा विचार करतो ते करण्यासाठी आपलं मन होत नाही, आपण धाडस करत नाही। या दोन गोष्टींचा विचार आपण जर केला, ज्या आज आपण पाहणार आहोत, तर त्याच्या माध्यमातून आपण ती गोष्ट पूर्ण करणार आहोतच, ती पूर्ण होणार आहेतच, पण त्याचबरोबर आपल्या मनामध्ये जी अनामिक भीती आहे ती भीती देखील कमी होणार आहे। कारण की मानवी मन आहे, भीती जाणार तर नाही, पण भीती कमी व्हायला मदत होणार आहे। आणि एवढंच नाही तर ती गोष्ट आपल्या बाबतीमध्ये पूर्ण होणार आहे आणि आपण चांगला रिझल्ट आपण आणू शकणार आहोत। कोणतीही गोष्ट सुरू करताना किंवा सुरू करण्याचा विचार करत आहात तर सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की याचा विचार करा की जास्तीत जास्त काय होणार आहे। मी सुरू तर करतोय, पण जास्तीत जास्त काय होणार आहे, किती नुकसान होणार आहे, मी किती नुकसान बेअर करू शकतो याचा विचार करा। याच्यातून जास्तीत जास्त काय वाईट होणार आहे याचा विचार करा आणि जेवढं आपण नुकसान बेअर करू शकतो तेवढीच रिस्क घ्या, जास्त रिस्क घेऊ नका। बघा, तुम्हाला जाणवेल की आपण ती गोष्ट पूर्ण होण्यासाठी जे काही आपण मेहनत करतो आहे ती पूर्ण आता होते आहे, कारण की आपण रिस्क ही कमी घेतलेली आहे। आणि दुसरी गोष्ट, तुम्ही मोठा काहीतरी विचार करत आहात आणि तुमच्या मनामध्ये सतत निगेटिव्ह आहे की नाही झालं तर, पूर्ण नाही झालं तर, मला नुकसान झालं तर। या सर्वांमध्ये तुम्ही स्वतःच्या मनाला एक गोष्ट सांगा की समजा झालं तर। बघा, समजा झालं तर, हे प्रोजेक्ट पूर्ण झालं तर, मी आत्तापर्यंत जी मेहनत घेतलेली आहे त्या सगळ्या मेहनतीचं फळ मला मिळणार आहे। ती सगळी मेहनत, मी जो काही पैसा टाकलेला आहे त्याचा मला प्रॉफिट होणार आहे। आणि मग आपल्या पेशी तशा तयार होतात, आपल्या पेशी देखील युनिवर्स सांगतात समजा झालं तर। बघा ना, हे फक्त वाक्य तुम्ही म्हणून पहा की मी मेहनत तर करतो आहे, माझ्या मनात एक गोष्ट आहे की होणार नाही आहे, होणार नाही आहे, होणार नाही, पण समजा झालं तर। आणि मग तुम्हाला जाणवेल की तुमचं मन, तुमचं अंतर्मन या गोष्टींसाठी तयार झालेलं आहे। तुम्ही रिस्क घ्यायला तयार झालेले आहात आणि एवढंच नाही तर हे युनिवर्स तुम्हाला आता मदत करायला देखील तयार आहे। कारण की आपल्या मनाने एखादी गोष्ट स्वीकारली तर ती गोष्ट पूर्ण होते, हे तेवढंच खरं। आपण नेहमी म्हणतो ना की माझ्या मनाने का एकदा विचार केला, संकल्प केला तर ती गोष्ट पूर्ण होते। आपण असं कधीच म्हणत नाही की माझ्या बुद्धीने कधी संकल्प केला तर ती गोष्ट पूर्ण मी करू शकतो। आपण मनाचा विचार करतो, स्वतःच्या मनाला सांगा, आपलं मन आपल्या बुद्धीला सांगेल समजा झालं तर। हेच यशाचं फार मोठं गमक आहे, हेच यशाचं फार मोठं एक गुप्त रहस्य आहे। त्यामुळे आपण आपलं काम 100% यशस्वीरित्या पूर्ण करणार आहोत। मग कितीही दिवस लागले तरी चालतील, पण ते काम पूर्ण होणार आहे। म्हणून स्वतःला ह्या गोष्टी सांगा। निगेटिव्ह गोष्टींचा विचार येणार आहेच मनामध्ये, पण त्याच निगेटिव्ह गोष्टींमध्ये स्वतःला ही गोष्ट आवर्जून सांगा। मी देखील असं स्वतःला सांगतो आणि जेव्हा एखादा प्रोजेक्ट करताना विचारतो की नाही होणार, पण तेव्हा एक विचार येतो की जर समजा झालं तर, आणि मग ते काम यशस्वी होतं। आणि नाही झालं तर परत प्रयत्न करायचे। आपण जेवढं नुकसान सहन करू शकतो तेवढीच रिस्क आपल्याला घ्यायची आहे। हा व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की सांगा। त्याचबरोबर तुम्हाला देखील कोणताही निर्णय घेताना भीती वाटते का, आणि जर वाटली तर तुम्ही पॉझिटिव्हिटीसाठी काय काय करता हे देखील नक्की कमेंट करून सांगा, कारण की आपल्यामुळे इतरांना देखील त्याच्या माध्यमातून चांगल्या सूचना, चांगलं मोटिवेशन जात असतं। तुम्हाला या सोमवारच्या शुभेच्छा, पुढच्या पूर्ण आठवड्याच्या शुभेच्छा। हा पूर्ण आठवडा तुमचा मस्त जाओ हीच मी प्रार्थना करतो आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण हो हेच मी देवाला प्रार्थना करतो। चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे आपला प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल। तुम्हाला अजून कोणत्या विषयावर व्हिडिओ पाहायचा आहे ते नक्की कमेंट करून सांगा, आपण त्या विषयावर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न नक्की करूया। धन्यवाद।